महाड तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत वरंध गावातील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवस्थान यात्रोत्सव 2025ला 5 मेला भक्तिभावानं आणि पारंपरिक उत्साहात सुरुवात झाली आहे। 6 मेला ह्या यात्रेची सांगता होणार आहे। ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादानं दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा यात्रोत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांनी भरलेला असणार आहे। पहिल्या दिवशी महापूजा, श्रींची भव्य आरती आणि मिरवणूक पार पडली। ढोल ताशांच्या गजरामध्ये निघालेली ही मिरवणूक संपूर्ण गावाला भक्ती रसामध्ये न्हावून काढली। वरंध ग्रामस्थ आणि देवस्थान समिती यांच्या वतीनं यात्रेचं उत्कृष्ट असं नियोजन करण्यात आले। संपूर्ण गाव एकत्र येऊन गौरवशाली परंपरेचा हा यात्रोत्सव भक्तिभावानं साजरा करतो। श्री भैरवनाथ महाराज की जय ह्या जयघोषामध्ये वातावरण भक्ती रसामध्ये दुमदुमलं। यात्रा वरंध गावची यात्रा कधी येते? आम्ही महिला आणि मुली आणि सुना एकत्र येण्यासाठी आम्ही यात्रा कधी येते हे आमचं 8वं वर्ष आहे यात्रेचं। आणि त्या सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा यात्रेचा आणि जास्त प्रमाणात सगळे ग्रामस्थ, मुली, सुना आणि नातवंड आणि सगळे एका प्रमाणात आम्ही सगळे एकत्र येऊन हा उत्सव जेवढ्या पद्धतीने आम्हाला जास्त जोरात करता येईल त्या पद्धतीने आम्ही करतोय। नमस्कार, मी वरणगावची रहिवासी। आमच्या वरणगावमध्ये 5-6 वर्ष झालं सालाबादप्रमाणे यात्रा साजरी केली जाते। या यात्रेच्या निमित्ताने गावातील सगळं बाहेर वस्ती, मुली सगळे एकत्र येतात। खूप छान एकत्र आनंदाने 2 दिवस एवढे सजत जातात। सर्वांना खूप आनंद होतो, म्हणून आम्ही दरवर्षी या यात्रेच्या निमित्ताने गोळा। या ठिकाणी आज वरंधचा सार्वजनिक जत्रोत्सव साजरा होत आहे। त्या निमित्तानं आज दिनक्रम पाहिला तर सकाळी पाद्यपूजा झाली, त्यानंतर या ठिकाणी पाद्यपूजा झाल्यानंतर महाआरती झाली। महाआरतीच्या नंतर या ठिकाणी प्रसाद देण्यात आला। आता या मोठ्या जल्लोषात या ठिकाणी सर्व समाजातील सर्व घटक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात चांगले निश्चितपणाने चांगल्या प्रकारे या ठिकाणी आनंद घेत आहेत आणि चांगला पालखी सोहळा कसा उत्तम रीतीने साजरा होईल याचं उत्तम उदाहरण म्हणजे वरण मध्ये देत आहेत। हा पालखी सोहळा साजरा झाल्यानंतर आज संध्याकाळी या ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे आणि कार्यक्रम झाल्यानंतर उद्या सुद्धा या ठिकाणी सकाळीच पहिली या ठिकाणी आरती होईल। आरती झाल्यानंतर एक तिखट नैवेद्य असतो, तो आमच्या भैरवनाथाला दरवर्षीप्रमाणे दिला जातो। अशा पद्धतीचा सगळा कार्यक्रम होतो। या पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रामध्ये कबड्डी स्पर्धा किंवा अन्यथा बैलगाडी स्पर्धा त्या पण या ठिकाणी सकाळी 8 वाजता होणार आहेत। त्या स्पर्धा झाल्यानंतर संध्याकाळी पश्चिम महाराष्ट्रात ज्याप्रमाणे कुस्तीचा आखाडा चालतो तो आखाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चांगले महाराष्ट्र केसरी वगैरे पैलवान इथे येणार आहेत आणि त्या सगळ्या कार्यक्रमाचा या विभागातील या महाड पोलादपूर तालुक्यातील जनतेने याचा लाभ घ्यावा अशी मी कळकळीची विनंती करतो आणि हा जत्रोत्सव आनंदाने साजरा होत आहे। मी सर्वांना याबद्दल धन्यवाद देतो। जय हिंद, जय भारत। भैरवनाथ जत्रा उत्सव वरंध मोठ्या आनंदाने साजरा होत आहे। यात बचत गटाच्या महिला व ग्रामस्थ सर्वांचा सहभाग मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि हा खूप आनंद वाटत आहे आणि पाहुणे वगैरे पण भरपूर आलेले आहेत आणि हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने साजरा केला जात आहे। धन्यवाद। भैरवनाथ यात्रा उत्सव प्रतिवर्षीप्रमाणे 2025 या ठिकाणी अतिशय आनंदोत्सवामध्ये भैरवनाथ यात्रा उत्सव कमिटीने आणि ग्राम जत्रा भरली जाते आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे 2 दिवसाचे कार्यक्रम होत असतात। पहिल्या दिवशी म्हणजे सकाळी 7 वाजता अभिषेकचा कार्यक्रम होतो। त्यानंतर महाआरती होते। महाआरती झाल्यानंतर प्रसादाचं वाटप होतं। प्रसाद झाल्यानंतर दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेमध्ये पालखी मिरवणूक सोहळा होत असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बैलगाडा शर्यत 8 ते 10 या वेळेमध्ये होत असतो। त्यानंतर नैवेद्य होत असतो, भैरवनाथाचा तिखट असा नैवेद्य होत असतो। यानंतर संध्याकाळी कुस्त्यांचा आखाडा भरला जातो। या प्रकारे या दोन्ही दिवशी एक चांगल्या प्रकारे हे कार्यक्रम होत असतात आणि पहिल्या दिवशी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होत असतो। अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने
जत्रेचा कार्यक्रम होत असतो आणि मान्यवर या तालुक्यातून या जिल्ह्यातून एक प्रकारे मोठमोठे मान्यवर येत असतात, हजेरी आपली लावत असतात, प्रतिवर्षाप्रमाणे न चुकता हजेरी लावत असतात. अशा प्रकारे यात्रोत्सव साजरा होत असतो. साठी हा उत्सव खूप मोठा जोराचा आहे. आम्ही खूप लांबून आलेलो आहे आणि माहेर वाचण्यासाठी फेटे बिटे बांधण्यात येऊन आम्हाला हा लहानपणीचं आमचं गाव आहे आणि त्यासाठी आम्हाला माहेर वाचनींना खूप मोठं महत्व दिलेलं आहे आमच्या वरण गावानं. त्याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभार मानत आहोत. वरण गावामध्ये भैरवनाथ यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे. या यात्रेमध्ये आमच्या गावातील सर्व महिला, पुरुष, तरुण तरुणी मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहेत. त्याचबरोबर आमचे चाकरमाने जे आहेत, पुणे, मुंबई, वडोदरा, सुरत या ठिकाणी बहुसंख्य सगळे ग्रामस्थ महिला या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि चांगल्या 2 दिवसाचा हा कार्यक्रम अतिशय आनंदामध्ये आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत. यामध्ये महिलांची आता पालखी सोहळा आहे, त्यानंतर उद्या कुस्त्या आहेत, नंतर सांस्कृतिक कार्यक्रम आहे. असे भरगच्च कार्यक्रम आम्ही आमच्या गावाच्या सर्वांच्या घेऊन, सगळ्या जातीच्या लोकांना घेऊन आम्ही सगळं साजरा करीत आहोत आणि सातत्याने परंपरा आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत.